न्याय द्यायचं म्हणलं तर पवार साहेब आणि अजितदादा जाईल. सचिन जाधवचं जास्त वातावरण आहे आमच्या गावात. त्यांना तर दादा सगळे आमच्या सगळ्या जी गोष्टी आहेत ती पूर्णपणे आम्हाला विचारून की तुमच्या अशी आमची कुठली समस्या असेल तर समस्याला आम्हाला कधीच ही माघारी ही करत नाहीत. आमच्या सगळ्या समस्या जाणून घेतात. समोर उमेश पाटलांचं आव्हान कसं वाटतंय? उमेश पाटलांना काय बी आव्हान देऊ द्या. उमेश पाटलाचं काय कार्यच नाही इकडं. पण चालणारा साखर कारखाना बंद पाडायला निघालेल्या विरोधकाचं डिपॉझिट सुद्धा इथं राहू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. सगळं चांगलं आहे. बरं, किती टक्के होईल मतदान गावात? गावात तरी भरपूर मतदान होईल. आमच्या 80% जाईल मतदान व्हायचं. पूर्ण कुरुल जिल्हा परिषदला 70% सचिनदादा चालतोय. उमेश पाटील पण आहेत तिकडे. आता तक्रार राहणार की त्यांचं काय दोन दादा एकमेकांसमोर आहेत. कोण दोन दादा? एकच दादा. दर्शक हो नमस्कार. सोलापूर टाइम्स न्यूजच्या या स्पेशल ग्राउंड रिपोर्टमध्ये आम्ही आपलं स्वागत करतोय. आता आपण आहोत सोहाळेमध्ये. सोहाळे गावातील नागरिकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टिकोनातून. खरं तर राष्ट्रवादीकडून उमेश पाटील रिंगणात आहेत. समोर भारतीय जनता पार्टीचे कमळ घेऊन सचिन जाधव उभे आहेत आणि वंचित बहुजन आघाडीकडून विठोबा पुजारी, अपक्ष सतीश आना जगताप हे देखील नावं या सोहाळे गावातून चर्चेत आहेत. आणि असं असताना एकंदरीत सोहाळेकरांच्या मनात काय भावना आहेत, सोहाळेकर कशा पद्धतीने बघतात ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. खरं तर सोहाळे गावातील काही नागरिक आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करूयात. नमस्कार. काय नाव? ज्ञानेश्वर शिवाजी पवार, सोहाळे. काय वातावरण, काय कोणाचं आहे वातावरण गावात झेडपीच्या अनुषंगानं? घड्याळाचं हाही चांगला आहे मला वातावरण. घड्याळाचं? होय. बरं, का हो? कारण घड्याळ शरद पवारचं घड्याळ पुन्हा त्यांची बरोबर आहे की. पण आता बघणं पण मूळ घड्याळ कोणाचं आहे? शरद पवारचं आहे ना. बरं. आणि मग त्यामुळं गोरगरिबाला न्याय द्यायचं म्हणलं तर पवार साहेब आणि अजितदादा जाईल. बरं. त्यामुळं 100% ते निवडून येणार, म्हणजे येणार उमेदवार निवडून येणार. बरं. हां. किती टक्के होईल गावातनं घड्याळ सोहळ्यातून? सोहळ्यातनं 65% होईल. बरं. हां. इतरही नागरिक असतील त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. सोहाळे गावातील इतरही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. कशा पद्धतीने बघताय, काय वातावरण आहे गावातून? सचिन जाधव विरुद्ध सचिनदादा विरुद्ध उमेशदादा, दोन मुख्य लढत आहे. कशा पद्धतीनं? सचिन जाधवचं जास्त वातावरण आहे आमच्या गावात. सोहाळ्यातून? हां. का हो, कशामुळे? त्यांनी कामे भरपूर केली, इतरांना रोजगार निर्माण करून दिलाय. सोहाळे गावातील कारखान्यात 50 कामगार आहेत. बरं. हां. बऱ्याचशा असं त्यांनी ही सगळं हे केलेलं आहे, रस्त्याची कामे वगैरे सगळी भरपूर केलेली आहेत. म्हणजे वातावरण आहे त्यांना? वातावरण भरपूर त्यांचं आहे. किती टक्के होईल गावातनं? सचिन जाधव यांना 70% मतदान होईल की सोहाळे गावातून. 70%? हो. बरं. निवडून येतील वाटतंय? हो, 101%. बरं. हां. उमेश पाटलांचं तगडं आव्हान आहे पुढं. हो, असू दे की, काय तो गेटकन आहे ना. आपण असलं तरी तगडा आव्हान जरी असलं तरी तो गेटकनच आहे. काही जण मग त्यामुळे भागातीलच बघणार ना आम्ही. बरं. तुम्हाला कॉन्फिडन्स आहे येतील म्हणून? हो, कॉन्फिडन्स आहे, फुल कॉन्फिडन्स. बरं. सोहाळे गावातील नागरिकांशी संवाद साधतोय. दादा, काय नाव तुझं? ओंकार नाईक. बरं. कशा पद्धतीने काय वातावरण आहे गावातून? कोणाला जास्त मतदान होईल? दोन दादा समोर उभे आहेत. सध्या तरी सचिन दादाच. बरं. का वाटतंय असं? कारण त्यांचा व्यवसाय आहे ना, त्या कारखान्यामध्ये आमच्या गावातील भरपूर लोक कामाला आहेत तिथे. बरं. त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला ना. कसा आहे स्वभाव दादांचा? आहे, बरं आहे. मिसळतात का नागरिकांमध्ये वगैरे? हो, मिसळ झाली. किती लीड कोणाला झाली मग गावातनं? दादांना जाईल. बरं. खरं आहे का ह्यानी म्हणतात ते? खरं आहे. बरं. का वाटते सचिन दादा तुम्हाला? त्या वर्षांचं आमच्या भागातला माणूस आहे असताना आम्ही कधी अरे अडचणीला कारखान्यावर गेलो, कुठल्याही गोष्टीला काय असेल तर भेटलो दादांना, तर दादा सगळ्या आमच्या सगळ्या जी गोष्टी आहेत ती पूर्णपणे आम्हाला विचारून की तुमच्या अशी आमची कुठली समस्या असेल तर समस्याला आम्हाला कधीच ही माघारी ही करत नाहीत. आमच्या सगळ्या समस्या जाणून घेतात. गावातलं वातावरण मग त्यांनाच आहे? 100%. बरं. सचिन दादा 100% निवडून येतात. कारखान्यात कामाला वगैरे असतील बहुतेक गावातले? आमचे बरेचसे आहेत आमच्या गावातले. 40% लोक रोजगारीचा पण रोजगारीचा प्रश्न आहे. पण सध्या काय कारखाना आम्हाला जवळ असल्यामुळे आमच्या गावातले 40% लोक आहेत कारखान्यावरती. इतरही नागरिक आहेत त्यांच्याशी संवाद साधूयात. काय ना? अशोक नाईक. बरं. काय वातावरण गावात? तिकडे कमळाचं आहे वातावरण. हां, कमळाचं वातावरण. कमळ. हो.
विश्वास आहे इकडे कमळाला. कसं होईल मतदान, कसं होईल गावात? गावातलं मतदान कमळाला 80% होईल. सोहळे गावातून 80% 80% हा कमळ. बरं. समोर उमेश पाटलांचं आव्हान कसं वाटतंय? उमेश पाटलांना काय बी आव्हान देऊ द्या. उमेश पाटलाचं काय कार्यच नाही इकडं. सोळा इकडं इकडल्या भागात काहीच कार्य नाही. बरं. तसं सचिन दादाचं इकडं कार्य आहे. लोकांच्या आडी अडचणी जाणून घेते ती, रोजगार उपलब्ध करून घेते ती. कारखाना आहे, CNG प्लांट आहे, सगळीकडे रोजगार उपलब्ध आहे ती. बरं. 4-5 हजार इकडले लोक कामगार त्यांना उपलब्ध होते ना, त्यांच्या आडी अडचणी दूर होते त्या. तसं पण उमेश कारखाना पाटलाचं काहीच भागात नाही. रस्त्याची समस्या देखील मोठ्या प्रमाणात अजून पण आहे. मग कुठं समस्याच काय नाही आता, जिथे आहे चालूच. रस्ता आहे म्हणल्यावर खराब होणारच. म्हणजे निवडून आल्यानंतर विकास कामं करतील वाटतंय? विकास काय करतोच म्हणते ती सगळे. आता ह्याच्या मागे पाठीमागे सगळी म्हणली विकास करतोच म्हणली. कुठं केलाय तिने तर विकास? बरं, आता तुम्ही सचिन दादांचं कौतुक करताय, मग निवडून आल्यानंतर बदल काय होईल, काय अपेक्षित आहे? ह्या सोहळे गावातील काय मुख्य समस्या आहे ती? मुख्य काय समस्या आहे त्या? छोटं मोठं रस्ता इथं तेवढं रस्ता. आणि सोहळे जाणारा जो रोड आहे मधला, तो देखील खराब असल्याचं नागरिकांकडून बोललं जातं. खराब रस्ता आता आम्ही जसं बघतोय असं खराबच आहे. ते काय रस्ता लगेच होईल असं काय सांगता येत नाही. एकूण एक वातावरणाबद्दल काय वाटतंय नेमकं? कमळ येणार. बरं. सोहळे गावातील नागरिकांशी संवाद साधताना इतरही नागरिक आहेत. दादा, काय नाव आपलं? बाळासाहेब नाईक नवरे. बरं. कशा पद्धतीने बघताय? खरं तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेत. दोन दादांमध्ये टक्कर बघायला भेटते. उमेश दादा आहेत, तिकडे सचिन जाधव आहेत. कशा पद्धतीने बघताय? आमच्या भागाला खरं तर सचिनदादा जाधव या सारख्या सक्षम माणसाची आणि नेतृत्वाची गरज आहे. बरं. आणि समोरच्या माणसाने वाटेल ते आरोप करायला चालू केलेत. एक चांगल्या पद्धतीनं 15 वर्षापासून चालणारा, व्यवस्थितपणे चालणारा साखर कारखाना बंद पाडायला निघालेल्या विरोधकाचं डिपॉझिट सुद्धा इथं राहू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. बरं. काय स्टेटमेंट दिलेलं आहे त्यांनी? मग त्यांनी दिलं की स्टेटमेंट दिलं की 2 महिन्यात आम्ही जकरा या साखर कारखाना बंद पाडू. आज मी माझ्या बापाने 25-30 एकर जमिनी कारखाना उभा करताना त्यांना मॉर्गेज दिल्या होत्या. आणि आज शेतकऱ्यांनी मॉर्गेज देऊन, शेतकऱ्यांनी सहकार्य करून शेतकऱ्याच्या पोरानं उभा केलेला कारखाना, शेतकऱ्यांच्या मुलाला रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून उभा केलेला कारखाना, जर हा मस्तीखोर नरखेडचा पाटील तिकडल्या गटातून इथं जर गेटकेन माणूस येऊन कारखाना बंद पडायची भाषा करत असेल तर ते इथला कुरुल गटातला मतदार कदापि खपवून घेणार नाही. तशा पद्धतीचे प्रूफ आहेत का तुमच्याकडे? कोणी बोललेले स्टेटमेंट? 100% व्हिडिओ व्हायरल झालेत ना. व्हायरल झाले? हो, यस. परंतु काही व्हायरल व्हिडिओमध्ये जो धुळीचा किंवा तो सांडपाणीचा प्रॉब्लेम होता नागरिकांकडून, तो 2 महिन्यात बंद करतो असं देखील काही व्हिडिओ येत आहेत. नेमकी सत्यता नाही हो का? एखादी संस्था असते, मोठी संस्था असते, त्याच्यातून एखाद्या शेतकऱ्यापर्यंत धूळ जात पण असेल, आम्ही ते मान्य करतो. एखाद्या शेतकऱ्याच्या धूळ जात असेल, शेजारी शेतकरी असतो त्याच्यात, पण असं नाही, त्याचा अर्थ असा नाही एखाद्या शेतकऱ्याच्या धूळ गेली म्हणजे त्याच्यावर हजारो शेतकऱ्यांचे संसार अवलंबून आहेत. जवळपास 17 ते 18 हजार सभासद आहेत या कारखान्याचे आणि जवळपास 2 ते 2.5 हजार कामगार आहेत. तर समोरचा उमेदवार उमेश पाटील म्हणत आहेत की हा कारखाना बंद पडू, तर 17,000 सभासदांच्या म्हणजे 17,000 कुटुंबाच्या व 2,500 कामगारांच्या म्हणजे जवळजवळ 19,500 कामगारांच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हा जकरा शुगर फॅक्टरीमधून होतो. तसं उमेश पाटलांचं एखादं काय काम आहे का त्यांनी मला सांगावं. काय परिस्थिती राहील गावातून एकंदरीत? कसं टक्केवारी काय आहे अंदाज? गावातून टक्केवारी आमच्या 85% सचिन दादांना होईल, 100% 85% होईल. बरं. हो. ऑल ओव्हर निवडून येण्याची शक्यता कशी वाटते? कितीनं काय? एकदम सध्या तरी चांगलं वातावरण आहे आणि वातावरण असंच टिकून राहील का तर भागातला माणूस आहे. आज आमच्या भागातलं कोण जरी गेलं तर ऊसाचा ॲडव्हान्स असेल, कुणाच्या हॉस्पिटलसाठी असेल, कुणाच्या शाळेसाठी असेल, लग्न कार्यासाठी असेल, अगदी धावून येणारं नेतृत्व म्हणजे सचिनदादा जाधव. बरं. त्यांनी पण आता प्रचार वगैरे सुरू केलेला आहे, त्याचा कुठेतरी फरक पडेल आणि वातावरण काटावर होईल असं वाटतं? कदापि नाही असं होणार. बरं. 100% गॅरंटी आहे तुम्हाला? 100% गॅरंटी आहे. इथले सगळे लोक सचिनदादांच्या पाठीमागे इथले मतदार जागृत आहेत. कुठंतरी त्यांनी यायचं. एवढ्या दिवस कुरुल मतदारसंघ नाही का दिसला त्यांना? एवढ्या दिवस कुठे गेले होते ते? आता येते कुणाला मुरुम टाकून देतो म्हणतात. आम्हाला कुणाचा मुरुम वगैरे टाकून घ्यायचा नाही. आमचा इथला नेता सक्षम आहे. आमच्या नेत्याने पूर्ण कुरुल गटाचा रोडमॅप बनवलेला आहे आणि तो
आदरणीय पालकमंत्री व आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्याकडून तो रोडमॅप करून कुरुल गटाचा रस्त्याचा तर कायमचा प्रश्न हा सचिनदादा सोडवणार आहेत ही मी खात्रीने सांगू शकतो. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? अनिल जगताप. सोहळ्याचं. सोहळ्याचे. बरं, कशा पद्धतीने बघताय सोहळे गावात कुणाचं वातावरण आहे जास्त? सोहळ्यामध्ये तर सध्या सचिन मालकाचं जरा जास्त वातावरण आहे. सचिन दादाचं त्यांचं काम पण तसंच आहे ना, सचिन जाधव यांचं कारखाना. का वाटतंय तुम्ही त्यांनी निवडून येतील असं वाटतंय का? हो हो हो, 100% गॅरंटी. नाही का काय कारण त्या पाठीमागचं? कारण त्यांचं काम भरपूर आहे या भागामध्ये. कामाला महत्त्व जास्त देतात ते. कुठलाही माणूस जाऊ द्या, साधा म्हणजे तरुण युवापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत कोणी गेले तर त्यांच्यापासून मोकळ्या हाताने माघारी येत नाही. बरं असे आहेत त्यांचे, म्हणजे चांगले आहेत. आणि ते कसं आहे, वडलोपार्जित त्यांचं सगळं चांगलं आहे. बरं, किती टक्के होईल मतदान गावातलं? गावात तरी भरपूर मतदान होईल आमच्या. 80% जाईल मतदान व्हायचं. बरं, म्हणजे एकतर्फी गाव आहे म्हणायचं. हा, एकतर्फी गाव आहे. सचिन जाधवला 80% मतदान गॅरंटेड होईल. दर्शक हो सोहाळे गावातील नागरिकांशी आपण संवाद साधतोय. नमस्कार, काय नाव आपलं? नमस्कार. मारुती जगताप. बरं, कशा पद्धतीने बघताय येऊ घातलेल्या झेडपी पंचायत समितीकडे कोण चालेल वाटते गावातनं? सध्या कुरुल जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकीत जिल्हा परिषदेतून उमेश पाटील आणि सचिन दादा आहेत. तर सध्या संपूर्ण कुरुल जिल्हा परिषदला 70% सचिन दादा चालतोय. बरं, गावात प्रत्येक गावात म्हणजे आहे का? प्रत्येक गावात 70% मतदान सचिन दादाला पडणार. त्याचं कारण आहे, का वाटतंय असं? सध्या 20 वर्ष झालं त्यांचं ह्या कुरुल जिल्हा परिषद किंवा इथल्या आसपासचे 15-16 गावाचे संपर्क आहे. बरं, त्यांच्या वडिलापासून या सोहाळे गावात असू द्या, इतर गावात असं संपर्क आहे. कॅनलच्या पाण्याबद्दल किंवा उसाया शेतीबद्दल वेगवेगळे सहकार्य करणं, कुठले गोरगरीब शेतकऱ्याला अडचणी दूर करणं, हे त्यांच्या वडिलापासून सध्या त्यांचंही काम आहे, त्यांच्या वडिलाचंही काम आहे. आणि त्यात कुरुल जिल्हा परिषद गटात संपूर्ण ताकदीनं राजन पाटलाचा गट सचिनदादा या पाठीमागे. असं असताना कुठेतरी समोरून उमेश पाटील यांचं तगडं आव्हान वाटतंय का? तुम्ही आता त्यांच्या बाजूने बोलताय, त्यांना सकारात्मक आहे तुम्ही, कशा पद्धतीने नाही? आता उमेश पाटील यांना का कमी समजायचं कोणी गरज नाही, कारण परंतु ते एक जिल्हाध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचं हे, परंतु तो एक उपरा उमेदवार म्हणून त्यांची ओळख ह्या कुरुल जिल्हा परिषदला होते. कारण त्यांचं आजपर्यंत कुरुल जिल्हा परिषद एक हे असं काम काय नाही की उमेश पाटलांनी हे काम केलंय म्हणून. तसं सचिन दादाची 100 नाव प्रत्येक गावात 4-2 कामं सध्याच्या परिस्थितीला आहेत. खरं तर या कुरुल भागातून विधानसभेचा जर आपण विचार केला, यशवंत माने विरुद्ध राजाभाऊ खरे सामना झाला. त्यावेळेस कुरुल जिल्हा परिषद गटातून लीड हे तुतारीला म्हणजे पर्यायाने राजू खरे यांना होतं, यशवंत माने पिछाडीवर होते. त्याचं कसं आता समीकरण कसं? ते राजू खरेला मानणारा गट नव्हता किंवा ह्याला नाही, ते पवार साहेबांच्या ह्याच्यामुळे ती मतं गेली त्यावेळेला. आता तसा काय प्रकार होणार कार्यकर्ते भाजपाला कसं टाकतील? हा, टाकणार की. कारण हे त्यावेळेला सचिन दादा हे त्या पार्टीतनं त्यांना सहकार्य केलं, पण त्यावेळेचा वेगळा काम, आता सध्या वेगळी परिस्थिती, ज्या त्या परिस्थितीवर अवलंबून आहे. सोहाळे गावातलं कसं असेल, टक्केवारी किती टक्क्यांनी चालतील? सोहाळे गावात भाजपला 70% मतदान म्हणजे बिनधास्तपणे होणार. अण्णा पण आहेत अपक्ष फॉर्म, कसं त्यांचं काय आहे? ती अण्णा कसं आहेत, पण अण्णा पक्ष अर्ज भरसतोर म्हणजे अजून सक्रिय नाहीत. आता त्यांना इतर पक्षाने किंवा कोणी जर उमेदवारी लादली तर ती काही फार ह्या इलेक्शनला त्यांचं रिस्क नाही. आणि ते आपण उमेदवार सिद्धेश्वर अंकु जगताप सोहाळे. कशा पद्धतीने बघताय सोहाळे गावातून काय चित्र असणार आहे? जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेत, उमेश दादा विरुद्ध सचिन दादा अशी लढत आहे, काय परिस्थिती असणार आहे? सचिन दादाला 80% मतदान होईल सोहळ्यात ना. बर, का हो? गाव शेजारी, गावच्या शेजारी आहेत ना, कारखाना आहे, उद्योगधंदा आहे, फॅक्टरी आहे. सगळ्या कामगारांना, आमच्यातल्या सोहळ्यातल्या कामगारांना ही लागली. म्हणजे हाय का वातावरण त्यांना? हायचं एक नंबर वातावरण. उमेश दादांचं आव्हान वाटते का? नाही, गेटकी नाहीत ना. बरं, चालणार नाही? नाही चालणार. कार्यकर्ते पण जोडा लागलेत की त्यांना?
जुटणार ती काय किती टक्के मग गावातनं किती टक्के होईल टक्केवारी 80% आमच्यातनं चालेल. 80% भाजपा सगळ्याच कुरुल गटातनं 80% चालेल. कमळा चालणार? कमळ हा जी पतसंस्था आहेत हा त्याच्यामुळं पण ते मतात परिवर्तन होईल वाटते का म्हणजे मतदानात परिवर्तन होईल का होईल की? ऑल ओव्हर ओके सोहळे गावातील नागरिकांशी आपण संवाद साधतोय काय त्याच्या भावना आहेत आजोबा काय नाव आपलं काय आपलं वगैरे जगताप. बरं लय जगतापची लय घर आहेत का हो लई जी ते जगतापच आडनाव यायला लागले हा मग जगतापच आहे. काय वातावरण असणार आहे आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेत हा. काय कुठल्या पक्षाचं आहे वातावरण वातावरण आपला माणूस धरायचा कोण आहे आपला माणूस गावकरी कोण आहे गावकरी युतीच आपला वकील साहेब. हा सचिन जाधव बर होईल का मतदान मग कोणाला करायचं बरं उमेश पाटील पण आहेत तिकडे आता तकलं राहणार की त्यांचं काय जे ते बघायला जे ते वळणावर जाणार. बर वातावरण आहे म्हणायचं मग सचिन जाधवला ठरवलंय तुम्ही आता काय विषय आहे काय विचारणार ठीक आहे नमस्कार नमस्कार. काय वातावरण आहे सोहळे गावातून खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेत होय उमेश पाटील विरुद्ध सचिन जाधव होय अशी लढत आहे भाजपतर्फे सचिन जाधव आहेत आणि राष्ट्रवादीचे घड्याळे घेऊन उमेश पाटील मैदानात आहेत काय वातावरण आहे गावातनं चर्चा कोणाची आहे काय नाही आपल्या आपल्या गाव शिवशेजारच्या माणसाला जवळ धरायचं असं भावना काही जणांचे बोलते ते मी ऐकून आहे. बरं तुम्हाला काय वाटते काय आणि होईल आम्हाला बी वाटतंय आता आपल्याला लांब जाण्यापेक्षा शिवशेजारची माणसं बाई वेळोवेळा जाता येते आपल्याला. हां आणि उणीव भरून निघते इथल्या इथं एवढ्या लांब जाण्यापेक्षा आपल्याला आम्हासारखेला हे आटापिट्टा होत नाही त्यामुळं ही बरं वाटतंय. मग होईल का वातावरण त्यांना जास्त होय आयुष्य बरं सोहळ्यातनं पण लीड मग जाईल त्यांना होय होय बरं काय नाव आपलं संदीप रामचंद्र नाईक नवरे कुठलं गाव सोहाळे बरं बरं एनकेचं टी शर्ट आहे सोहळे लय मिळून मिसळून असलं मिसळून एनकी सवळ काय सवळ काय नाही मग आता काय करणार जिल्हा आमच्या परिषदेला गावातल्या काय? सचिन मालकाला 70% मतदान भरपूर आम्ही लेट देणार आमच्या इतर टायमाला 9 वर्ष झालं कारखाना चालू होऊन आमचा ऊस बांधावर आम्ही तोडून टाकलं म्हणजे पर्याय नव्हता सचिन मालकानं आपले कारखाना उभा केला ज्यात आम्ही आभारी आहे. आम्ही त्यांना 70% मतदान देऊ सगळं हां बाकी गावात काय परिस्थिती आहे मग बाकी तुम्ही काय- गावात बी सचिन जाधव आमचा जवळचा माणूस आहे आम्हाला हक्कानं बांधता येते आम्हाला इथं ते आमच्या आणून इथं आम्हाला बोकांडी बसवाच नाही आमच्या इथं आम्हाला एवढंच आमच्या जवळचं आम्ही बाळासाहेबच्या तर्फे आम्ही इथं आम्हाला बांधता येते सचिन मालकाला हे काम केलं नाही ते काम केलं नाही आम्ही 70% मतदान आमच्या गावात आम्ही घेऊ नमस्कार नमस्कार काय लय कडक देसा लाव कुठं लाव कार्यक्रम बर इथलं सोहळ्याच हा सोहळ्याच बर काय वातावरण आहे झेडपी पंचायत समिती लागलेत दोन दादा एकमेकासमोर आहेत कोण काय- दोन दादा एकच दादा सचिन दादा दुसरा दादा ते आम्ही ओळखत पण नाही आणि कधी बघितला पण नाही आले इथं आमच्याकडे एकच दादा आहेत सचिन दादा फक्त बर कसं असणार वातावरण एक नंबर सचिन दादाला आमच्या गावात सांगायचं झालं तर 80% सहज होईल बरं. 80% पोलिंग सचिन दादा बर अजून विधानसभेला तुतारी जास्त झालती तुमच्यातनं तुतारी झाली होती त्यावेळेस वातावरण वेगळं होतं मराठा आरक्षण हे ते मराठा आरक्षणचा मुद्दा होता आता मराठा आरक्षणचा मुद्दा नाही ना मराठा आरक्षणचा मुद्दा पण बीजेपीने सॉल्व्ह केलाय ना कोणी सॉल्व्ह केलाय बीजेपीने सॉल्व्ह केलाय त्यांना सपोर्ट ना आणि इथं पक्षापेक्षा मेन माणूस सध्याला महत्वाचा आहे आम्हाला बर त्यांच्यामुळे आमच्या इथे एवढे मोठे कामं झाले आहेत आता म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे काय तर 5 का 6 डीपी दादानी मंजूर केलेत ह्या 5-6 दिवसात आणि इथं आमच्या गावात कॅनलचा रोड आम्ही येता जाता ती रोड पण पूर्ण करून दिलाय सांगितल्या आता एनकी मेरी पण खराब रोड आहे त्याबद्दल काय ते पण करून देतो म्हणले आश्वासन दिलंय दादानी दिलंय पूर्ण का? करून देतो म्हणून कुरुल ते पूर्ण एनकी रोड वरून आणून करून देतो म्हणले जिल्हा परिषद डांबरीकरण पूर्ण ह्याकडून त्याकडे कडेपर्यंत दर्शक या ठिकाणी आपण बघू शकता की एकंदरीत सचिन जाधव विरुद्ध उमेश पाटील हा सामना रंगत असताना सोहळे गावातील नागरिकांनी बऱ्यापैकी सचिन जाधव हे निवडून येतील अशा पद्धतीची वल्गना त्यांनी केलेली आहे आणि असं असताना एकंदरीत आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणूक ही 5 तारखेला मतदान होईल 7 तारखेला निकाल कळेल त्यावेळेस रिअल परिस्थिती काय आहे हे 7 तारखेलाच कळेल आणि असं असताना एकंदरीत सोलापूर टाइम्सच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण इथेच थांबतोय कॅमेरा पर्सन महबूबसह विजय पुजारी सोलापूर टाइम्स सोहळे मोहोळ